आज आपण एक अशा घटनेबद्दल बोलणार आहोत, जिच्यामुळे शरद पवार यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं. 1978 सालाच्या नाट्यमय डावपेचांनी केवळ शरद पवारांनाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणालाच एक नवं वळण दिलं. तर चला या अद्भुत प्रवासाची आपण कहाणी ऐकूया. नमस्कार मित्रांनो, आपण पाहता पॉलिटिकल कट्टा. शरद पवार यशवंतराव चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारण शिकून स्वतःचं स्थान निर्माण केलं. पवार मंत्रिपदावर पोहोचले, पण त्यांचा प्रवास इथंच थांबणार नव्हता. 1978चा हा साल त्यांच्यासाठी एक मोठ्या टप्प्याचा ठरला. 1977चं वर्ष भारतीय राजकारणासाठी क्रांतिकारी होतं. आणीबाणीनंतर देशभरात उलथापालथ झाली आणि काँग्रेस पक्ष फुटला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेस आणि कासू ब्रह्मानंद रेड्डींच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेस असे दोन गट पडले. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसह वसंतदादा पाटील, शरद पवार आणि इतर नेते हे रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाले. 1978 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. दोन्ही काँग्रेस गटांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यामुळे जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही. यामुळे राजकीय वातावरण झळून निघालं. याच परिस्थितीत दोन्ही काँग्रेस गटांनी एकत्र येत आघाडी सरकार स्थापन केलं. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले. सरकार स्थापन झालं खरं, पण त्यातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढत होती. अनेक नेते नाराज होते. सरकारमध्ये वाद वाढू लागले आणि हा तणाव उफडून वर आला. शरद पवार यांच्यासाठी एक संधी होती, अशी संधी जी त्यांच्या राजकीय प्रवासाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. शेवटी शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारासह बाहेर पडले आणि 4.5 महिन्यात हे आघाडीचं सरकार पडलं. पवारांच्या पहिल्या बंडाचं अनेक प्रकारे विश्लेषण केलं गेलं. वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असंही म्हटलं गेलं. बाहेर पडलेल्या पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेसतर्फे पक्षाची बोलणी सुरू केली. शेवटी जुलै 1978 मध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद सरकारचं स्थापन होऊन 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. 1.5 वर्षाहून अधिक काळ हे सरकार चाललं. दरम्यानच्या काळात देशातील समीकरणंही बदलली. जनता पक्षात फूट पडली. शेवटी इंदिरा गांधींनी शिफारस केल्यावर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू झाली आणि पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.